मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहोत पेडगाव हिंद केसरी 2026 या मैदानामध्ये. आपल्याला मुंबईचा रॉकेट, ज्या बैलाची संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती आहे, असा मुंबईचा रॉकेट म्हणून घोटकरांचा सर्जा याचे मालक आपले नाना भेटलेले आहेत. नाना समोर आहेत. नानाची आपण सविस्तर चर्चा करूया. नाना, प्रथमतः तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. धन्यवाद. आणि आजच्या मैदानासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जे अत्यंत मोलाचा स्पीड लागला होता आपल्या गटाला, कशा प्रकारचं नियोजन केलं होतं नाना? नाही, नियोजन म्हणजे कसं, आता मल्हार आमच्याच गोठ्यावर कधी कधी असतो. त्यानंतर ज्या दिवशी आम्ही 2 नंबर केला आणि मल्हारने 1 नंबर केला सोनेरी केसरीला, तर त्याच दिवशी आमचं नियोजन झालं होतं की या मैदानाला आम्ही पळणार आहेत म्हणून. दादा, बैलगाडा क्षेत्राची पंढरी म्हणून ओळखतात, काय सांगाल या मैदानामध्ये? नाही, या जशी आपल्याला पंढरपूरच्या वारीची जशी गोडी असते किंवा एक आतुरता असते की बाबा एकादशीची आपल्याला पंढरपूरची, तशी बैलगाडी प्रेमींना या पंढरीची, आम्हाला पेडगावची आशा असते. आणि दादा, खरोखर एक इतिहास वेगळा आज रचलेला जाईल असा सगळ्यांना वाटते, कारण ज्याप्रमाणे गती लागली होती आपल्या गटाला, काय बोलाल त्याबद्दल, काय सांगा? गटाला गती लागली होती, पण प्रत्येक नंदी हा इथेशी 1 नंबर साठी झालेला आहे. बरोबर. माझं सगळ्यांना शुभेच्छा आहेत प्रत्येक नंदीला. पण आता शेवटी कसं असतं, माणसाचं एक स्टार असतं. बरोबर. स्टारच्या पुढे पण सगळं आहे. आता कधी कधी मी 1 नंबर करून पण माझी गाडी लॉबी झालेली आहे. प्रत्येक जण नशिबाचा खेळ, सगळा नशिबाचा, आणि 8 पायांचा माळ आहे, काय होईल तो सांगू शकत नाही. दादा, बरं, गाडीचा ड्रायव्हर म्हणून कोण काम करतात? बबलू चाचा अत्यंत नावाजलेले ड्रायव्हर आपल्या गाडीवर असतात. आणि सुट्टी मेकर म्हणून कोण काम करतात आपल्या? निखिल असतो, आमचा निलेश दादा असतो, केशव दादा असतो. दादा, एकच शेवटचा प्रश्न विचारतो, काय दिलं बैलगाडी क्षेत्राने तुम्हाला? बैलगाडी क्षेत्राने मला आज जे दिलंय ते भरभरून प्रेम दिलंय. कारण मी सकाळपासून आल्यानंतर जे माझ्या बरोबर लोक फोटो काढतायत, हे काय मी कमवलेली इज्जत नाही ना, ती माझ्या सर्जानी कमवलेली इज्जत आहे. जर माझ्या सर्जानी जर त्या स्पीडावरती त्याची जर हे केलीच नसती, लोकांची मनं जिंकली नसती, तर मला कोणी ओळखला असतं? कोणी नसतं ओळखला. आज तुम्ही मला शोधत आले असते? आज नसते आले. तर एक रियालिटी सांगतो, आज आम्ही जवळजवळ 4 तास तुम्हाला शोधतोय. कारण काय, एक अत्यंत आमचं जवळचं नातं आणि खूप प्रेम आम्ही आमच्या नंदीवर करतो. आणि अत्यंत आवडता नंदी म्हणून आम्ही त्याचे खूप मोठे फॅन आहोत, घोटच्या सर्जाचे. दादा, म्हणजे आजच्या या नियोजनाबद्दल काय सांगाल? म्हणजे कशा प्रकारचं नियोजन? माझं तर शक्यता आज येणं नव्हतंच, पण माझं थोडंसं हॉस्पिटलचे प्रॉब्लेम होते फॅमिलीचे, पण ते माझं काल सॉल्व्ह झालं. मग त्यामुळे रात्री 9 वाजता मी निघालो, 2 वाजता कोरेगावला आलो. आणि मी आलो तरी पण सर्जा काही इथं आलेला नव्हता, कारण तो चाच्याकडे होता. मग 1 तासाभरानंतर सर्जा आला, मी लगेच गट निघाला. दादा, आजच्या मैदानासाठी, आता पुढील सेमीसाठी आमच्या चॅनलकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असंच आपलं नाव साता समुद्र पार सर्जाच्या मार्फत जावं, या आमच्या चॅनलकडून सदिच्छा. आणि आता आमच्या चॅनलकडून तुम्हाला छोटीशी प्रेमाची भेट, याचा स्वीकार तुम्ही करावा, हे मनापासून विनंती करतो. धन्यवाद. हे प्रेम आमच्यावरती असंच ठेवा. नक्की.